हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये, जिथे आपण फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलवरती खूप छान छान असे DIY सांगत असतो. आजच्या टॉपिकची मी सुरुवात डिरेक्टलीच करणार आहे, त्याच्यामुळे आता चला जाऊया आणि बघूया व्हिडिओमध्ये की आजचा टॉपिक काय आहे. काळेभोर लांबसडक केस कोणाला नको हवे असतात, आणि तेही घरच्या घरी बनलेल्या मॅजिकल हेअर टोनरने. आजच्या या टोनरसाठी मी घेतलेले आहेत कढीपत्ता, हिबिस्कसची पानं, कडुलिंबाची पानं, लवंग, कांद्याची साल आणि मी रात्रभर भिजवून ठेवले होते ते मेथीदाण्याचे पाणी. हे सर्व आपल्या केसांच्या ग्रोथसाठी खूप जास्ती फायदेशीर आहेत. मेथीचे हे दाणे रात्रभर भिजवल्याने त्याच्यातली जी जादुई शक्ती आहे ती या पाण्यामध्ये उतरलेली असते. मेथी दाणे आपल्या केसांच्या रूटसाठी खूप जास्ती महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे आपली केसांचे मुळं खूप जास्ती स्ट्रॉंग होतात. तसंच जी जास्वंदाची पानं आहेत ती पानं आपल्या केसांना शाईन देण्याचं काम करते आणि केसांना रिग्रोथ करण्याचंही काम करत असते. कडुलिंबाच्या पानांमुळे आपल्या केसांच्या मुळांशी किंवा आपल्या स्कॅल्पवरती जर काही इचिंग होत असेल किंवा डॅन्ड्रफ असेल किंवा काही लहान मुलांना लाईस म्हणजे उवांचा प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम कमी करण्यास खूप छान अशी मदत करते. कांद्याच्या सालीमध्ये सल्फर असल्याने आपल्याला कांदा टाकणं नाही तरीही चालेल. आपण सालीचाही वापर करू शकतो, कारण सालीमध्येही ते गुणधर्म असतात आणि ते या पाण्यामध्ये उतरतात. लवंग तर तुम्हाला माहितीच आहे की ते केसांच्या ग्रोथसाठी खूप जास्ती महत्त्वाचं ठरतो. हे सर्व साहित्य पाण्यामध्ये टाकून चांगले 15-20 मिनिट मी उकळून घेतलेले आहे आणि नंतर तयार झालं आहे हे मॅजिकल टोनर. हे मॅजिकल टोनर अजून जास्ती आपल्या केसांसाठी गुणकारी व्हावे म्हणून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे कॅस्ट्रोल ऑइल, तसंच बदाम ऑइल आणि व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल घेतलेल्या आहेत. कॅस्टर ऑइल केसांच्या मुळाशी जाऊन केस रिग्रोथ करण्याचं काम करतं, तसंच केसांची मुळं जी आहेत ती घट्ट करण्याचं काम करतं. बदाम ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं आणि ते आपल्या केसांच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं असतं. तसंच व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल ज्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला डबल बेनिफिट मिळणार आहे. आपले केस तर हेल्दी आणि स्ट्रॉंग होणारच आहेत, पण या टोनरची लाईफसुद्धा वाढणार आहे. जर हे तुम्ही टोनर बाहेर ठेवलं तर तुम्ही 10 दिवस तर वापरू शकता, पण तुम्ही हेच टोनर जर फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर तुम्ही आरामात 15 ते 20 दिवस हे वापरू शकता. सॅटर्डे रात्रीलाच तुम्ही मस्तपैकी केसांना असे कोंब करून घ्या. तुम्ही बघू शकता मी नेहमी हे असे टोनर्स किंवा घरगुती ऑइल वापरते, त्याच्यामुळे माझी हेअर फॉलची जी ग्रोथ आहे ती खूपच कमी आहे आणि केसांची वाढ तुम्ही बघू शकता. माझे केस अक्षरशः घनदाट असे झालेले आहेत. खूप जास्ती केस वाढतात आणि तेही दुपटीने केस वाढतात. बस केसांचे असे सेक्शन करून घ्या आणि जेव्हाही तुम्ही हे टोनर लावाल तेव्हा छान असं मिक्स करून घ्या, शेक करून, की जे ऑइल्स आपण टाकलेले आहेत ते वर खाली असे न राहता मिक्स होतील पाण्यामध्ये, ह्या मॅजिक ऑइलमध्ये, आणि नंतर हे असे तुम्ही स्प्रे करून घ्या. मुळांशी स्प्रे केल्यामुळे डायरेक्टली हे जे गुणधर्म आहे ते आपल्या मुळांना छान प्रकारे मिळून जातात स्प्रे केल्याने, आणि ऑइलिंग ही छान प्रकारे होऊन जातं. तुम्हाला जास्ती ऑइलिंगची गरज नाही. रात्रभर तुम्ही हे केसांना लावून ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी संडेला तुम्ही चांगल्या शॅम्पूने तुमचे केस धुवून घ्या. तुम्हाला याचा खूप छान असा इफेक्ट मिळणार आहे. केसांमधील डॅन्ड्रफ निघून जाईल, इचीनेस निघून जाईल, तसेच तुमच्या केसांमध्ये वाढ होईल आणि ती वाढ तुम्हाला नक्कीच दिसेल. माझ्या केसांमध्येही खूपच वाढ झाली आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या केसांचा जो व्हॉल्यूम आहे तो अक्षरशः डबल झालेला आहे. तसेच मला नवीन बेबी हेअर ग्रोथसुद्धा आलेली आहे. मी केस स्ट्रेटनिंग केलेले होते, पण मी हे टोनर्स आणि घरचे जे ऑइल्स असतात होम रेमेडीजचे ते वापरल्यामुळे माझे केस खूप वाढलेले आहेत.
नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं हे टोनर. तर पाहिलं ना, इतक्या सिम्पल रेमेडीज असतात आणि मी किती सिम्पलपणे तुम्हाला सांगत असते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन नवीन दिवशी. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय.